आपण आलेलो आहोत भाजे गावामध्ये। हा इकडून मेन हायवेकडून रोड आलेला आहे। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरात प्राचीन बौद्ध लेणी आहेत। सर्वात जवळील रेल्वे स्टेशन मळवली असून तुम्ही कार किंवा बाईकनेही इथे जाऊ शकता। आपण या पायऱ्या चढून वरती जाणार आहोत। इथून आपण ट्रेक करत विसापूर किल्ल्याकडे जाऊ शकतो। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते। त्यानंतर 800 वर्ष म्हणजेच इसवी सन 6व्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती। जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत। भाजे गावाजवळ साधारणतः 400 फूट उंचीवर ही लेणी असून येथे एकूण 22 लेणी आढळतात। त्यात एक चैत्यगृह व 21 विहार आहेत। मेन प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजवीकडे गेल्यास आपल्याला हे असे पाण्याची टाकी दिसतात। तिथेच वरती आपल्याला एक शिलालेखही आढळून येतो। उजव्या बाजूस तसेच पुढे जात राहिल्यास आपल्याला बरेचसे स्तूप पाहावयास मिळतात। त्यावरती हर्मिकाही आहेत। खरं तर स्तूप शब्दाचा अर्थ ढिगारा असा असून आदरणीय मृत व्यक्तीचे स्मारक म्हणून ते उभारले गेल्याची त्या पाठीमागे संकल्पना आहे। प्रत्येक स्तूपाच्या वरती तुम्हाला चौकोनी वेढी दिसत आहे, तिला हर्मिका असे म्हणतात। आणि प्रत्येक हर्मिकेच्या वरती तुम्हाला छत्र सुद्धा दिसत आहे। हर्मिका म्हणजे एक प्रकारे पेटी आहे, ज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ ते स्तूप बांधलं गेलं आहे त्याचे काही अवशेष ठेवले जातात। उजवीकडे तसंच पुढे चालत राहिल्यास येथे शेवटला आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या काही भिक्खूंसाठीच्या खोल्या आढळतात। तसेच त्याच्या शेजारी सूर्यलेणी आहेत। एकाच दगडामध्ये कोरलेले हे सूर्यलेणं अतिशय देखणं आणि आकर्षक दिसतं। या पहिल्या शिल्पात 4 घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे। रथात त्याच्या मागे त्याची पत्नी अथवा दासी आहे। त्यातील एकीनेवर छत्र धरले आहे। रथाखाली असुर तुडवले जात आहेत। तर दुसरे शिल्प इंद्राचे आहे असे मानले जाते। चारी बाजूंनी बरचसं नक्षीकाम केलेलं आढळतं। हे शेवटचं सूर्यलेणं हे बौद्ध नसावे असे काही अभ्यासकांचे मत आहे, कारण हीनयान पंथाच्या लेण्यांमध्ये मानवी आकृती कोरल्या जात नाहीत, पण या शेवटच्या लेण्यात अनेक मानवी आकृती किंवा देवदेवता कोरल्या आहेत। चैत्यगृहाकडे परत येताना आपल्याला उजवीकडे जागोजागी भिक्खूंना राहण्यासाठीच्या खोल्या दिसून येतात। हे पूर्णपणे जे स्ट्रक्चर आहे ते दगडामध्ये कोरलेले असून जागोजागी पाण्याचे साठेही दिसून येतात। कातळामध्ये चैत्य कमान कोरली आहे, तिला 172 छिद्रे पाडलेली आहेत। चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे। चैत्यगृहावर लाकडी तुळ्यांचे छत आहे। त्यास 27 अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे। या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हे कोरलेली आहेत। एका ठिकाणी खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे। चैत्यगृहाच्या शेजारीच दुमजली विहार आहे। त्याचा समोरील भाग हा कोसळलेला आहे। आतील बाजूस जर आपण बघितलं भिक्खूंना राहण्यासाठीच्या खोल्या आणि प्रशस्त अशी जागा आहे। तसेच शेवटला प्रशस्त अशी गुहा असून तिथे स्वच्छ असा पाण्याचा साठा आहे।